डॉक्टर दासाव साहेब आणि स्वच्छता निरीक्षक माजी मारुतीराव गायकवाड साहेब, रमेश गंधर्वार, यादू बोर्ला, उपस्थित सर्व सन्माननीय मित्रमंडळी आणि मार्गदर्शक आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी, आज संजय भाऊ जोशींचं एक इच्छा होती की मी काम करत असताना कुठल्याही, आपल्या सर्वांना माहित आहे, ज्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याला जर आपण फोन करत असतो तर सर्वात आधी तो अधिकारी तो तिकडून विचारतो तुम्ही कोण बोलता. फक्त नाव सांगलं तर त्याला तेवढं वचन बसत नाही. पण मी शहर प्रमुख संजय जोशी बोलतो म्हणून तो खुर्चीवर उठून बोलत असतो. एवढं या पदामध्ये पावर असते. उशिरा का होईना महेश पाटील यांनी त्यांना पद मिळवून देण्याचा खूप मोठा सन्मान मिळालेला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांनी महेश पाटील खरंच एकटे पडले होते, कारण पद रिकाम असून सुद्धा कोणाला गेले नाही. जर परवाच्या मोर्चेमध्ये, परवा पोस्ट ऑफिसमध्ये आपण पाहिलो, अनेक लोक खूप परेशान असतात, महेश पाटलांना फोन करतात. महेश पाटील सकाळ बघत नाही, दुपार बघत नाही, संध्याकाळ बघत नाही, सर्व काम बाजूला ठेवतात आणि ते तिथं जाऊन पोहोचतात आणि सर्वांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात, जेवढं त्यांच्याने होईल. पण आता संजय भाऊ तुमच्या सोबत राहणार असेल. संजय भाऊ म्हणजे आम्ही सगळे तुमच्या सोबत राहणार. कुठल्याही गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षात असू दे, उद्या युती असू दे न असू दे, पण आम्ही संजय भाऊ जोशी सोबत आम्ही राहणार आहोत आणि आपल्याकडून अशी अपेक्षा करतो, ज्या पद्धतीने संजय भाऊला आता शहर प्रमुख केलेला आहात त्याच पद्धतीने आपण नगरसेवक केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी अपेक्षा आपल्याकडून सुद्धा व्यक्त करतो. कारण ज्या माणसाला काम करण्याची इच्छा आहे, शक्ती आहे, आपले घरचे काम सर्व बाजूला सारून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार फिरतो, हे आपल्या नजरेसमोर आहे. मग आपण अशा माणसाला नगरसेवक करणार नाही तर कुठल्या माणसाला नगरसेवक? ज्या माणसाकडे आज पद आलेला आहे त्या पदाचा गैरवापर न करता त्यांनी आपले गोरगरिबांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडतील. अजून काही वेळ राहिलेला आहे नगरसेवक पदासाठी, अजून तारीख घेतलेली नाही. आपल्याला खूप काही काम करून दाखवायचंय. जे तुमच्यात इच्छा आकांक्षा आहेत त्या कामाची, ते काम पूर्ण करावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला शहर प्रमुखपदी नियुक्ती झाली आपली, आणि याबद्दल मी माझ्या निवासाने सुद्धा त्यांना बोलून सत्कार केलेला आहे. आणि सर्वांचं पाठबळ, गोरगरिबाची शक्ती तुमच्या पाठीशी. ज्या पद्धतीने महेश पाटील जर कुठेही असले तर गोरगरीब, मी आता महेश पाटलांसोबत अनेक प्रचारामध्ये लोकसभेला फिरलो, विधानसभेला फिरलो, आणि आमच्या हातून असे काही चांगले माणसं घडले पण ते बदलून पडले. आता त्यांचं काही नाव मी इथं उल्लेख करत नाही. पण महेश पाटील जीवापाड प्रेम करून, जीवापाड वळून लोकांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. महेश पाटलांच्या हातात काय आहे पण यश मिळत नाही. निश्चितच संजय भाऊ यांना जर आपण पुढे गेलात तर निश्चित आपल्या कामामध्ये यश मिळेल आणि आपल्याला सुद्धा बळ मिळेल. आणि संजय भाऊ यापुढे असेच काम करत राहावं, नगरसेवक निश्चित होणार अशी अपेक्षा आणि अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आई तुळजाभवानी तुम्हाला हे सर्व काम करण्याची शक्ती देऊ ही इच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमध्ये तुम्ही असताना सुद्धा आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केल्याबद्दल आपला मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद संतोष भाऊ. अतिशय प्रेमळ मनानं आई तुळजाभवानीच्या कृपेनं तुम्हाला महेश पाटील मागे म्हणल्यासारखं भावी नगरसेवक म्हणून आई तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुमच्यासोबत थोडक्यात म्हटलेले म्हणजे आमचे यादव गौरव सुद्धा म्हणजे बेडरूममध्ये काँग्रेसचं बळ जास्त आहे. महेश पाटील सुद्धा ऐकले, त्यांना सुद्धा आई तुळजाभवानी उघड काय विषय देऊ. यानंतर मारुतीरावजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो मित्रमंडळ चंद्रपूर व्यासपीठावर यावं. आदरणीय मारुतीरावजी गायकवाड साहेब